महाराष्ट्राचे वायू पोलीस मित्रांनो, आपणा सर्वांना जाधव सरांचा नमस्कार। आज आपण 96 व्हिडिओ पाहणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण समाज सुधारक बघणार आहोत। प्रश्नपत्रिकेमध्ये समाज सुधारकांचे काय प्रश्न येतात, त्यांची उत्तर आपल्याला बरोबर आली पाहिजेत आणि त्यामुळे आजचा संपूर्ण व्हिडिओ समाज सुधारक यांच्यावर आहे। मित्रांनो, समाजामध्ये समाज सुधारणेचं काम अतिशय महत्त्वाचं आहे। टिळक आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये संघर्ष व्हायचा। महात्मा गांधी म्हणायचे, देश कार्य करत राहा, भारताला स्वातंत्र्य आज ना उद्या मिळेल, पण समाज सुधारणेचं काम चालू ठेवा। टिळक म्हणायचे, नाही, माझं घर मला अगोदर द्या, माझ्या देशाला स्वातंत्र्य अगोदर मिळालं पाहिजे आणि नंतर सुधारणा काय करायच्या ते मी ठरवेन। देश स्वातंत्र्याबरोबर समाज सुधारणेचंही काम महत्त्वाचं आहे। हे समाज सुधारणेचं काम झाल्यामुळे आज आपण सुखी आहोत। समाजामध्ये अस्पृश्यता होती, माणूस माणसाला शिवून घेत नव्हता, पण आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा महान नेत्यांनी, समाज सुधारकांनी समाजामधील अस्पृश्यता नाहीशी केली। आज आपण एका बाटलीमध्ये चौघे पाणी पितो, एका डब्यामध्ये आपण चौघे हात घालून जेवतो। आपण जातीचा उल्लेख कुठेही करत नाही। या समाजामधली जातीयता संपूर्ण नष्ट झालेली आहे। या समाजाला जातीयतेचा कलंक लागलेला होता, अस्पृश्यतेचा कलंक होता आणि ते धुवून काढण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या थोर व्यक्तीने केलेलं आहे। समाजामध्ये सतीची चाल होती। नवरा मेला की त्या नवऱ्याच्या चितेमध्ये स्त्रीला जाळलं जात होतं। काय त्या स्त्रीचा गुन्हा? कुणाचा नवरा किती दिवस जगणार कोणाला माहिती आहे, पण त्या नवऱ्याच्या चितेमध्ये त्या स्त्रीला, त्याच्या बायकोला जाळलं जात होतं। ही समाजामधली प्रथा। या समाजामधले असणाऱ्या अनिष्ट चालीरीती, रूढी, परंपरा घालवण्याचं काम समाज सुधारकांनी केलेलं आहे। जे देवाला जमलं नाही ते माणसांनी केलं, समाज सुधारकांनी केलं। आज राजाराम मोहन राय या माणसाने सतीची चाल बंद केली। 1829 मध्ये लॉर्ड विल्यम बेंटिंगच्या काळामध्ये सतीबंदीचा कायदा केला आणि आज समाजामध्ये सतीची चाल संपूर्णपणे बंद झालेली आहे। हे महान कार्य करणारे समाज सुधारक, त्यांच्या प्रत्येक वाक्याला, त्यांच्या विचारांना फार महत्त्व आहे। म्हणून मित्रांनो, आज जे आपण पाहणार आहोत, आजचा जो व्हिडिओ पाहणार आहोत, तो समाज सुधारकांचा पाहणार आहोत। आज खरे समाज सुधारक राहिलेच नाहीत। आज सगळे समाज सुधारक स्वार्थी झालेले आहेत। समाजाचं काय पडलेलं नाही कोणाला। स्वतःचा स्वार्थ भागवणं हे समाज सुधारकाचं सध्याचं काम आहे। होऊन गेले ते समाज सुधारक। आत्ता समाज सुधारक त्या पद्धतीचे सापडत नाहीत। गोपाळ कृष्ण गोखलेंनी 1905 मध्ये भारत सेवक समाजाची स्थापना केली। कशासाठी? आदर्श समाज सुधारक निर्माण करण्यासाठी। पण आज औषधाला समाज सुधारक सापडत नाही। समाज सुधारणेचं काम करणारा माणूस निष्कलंक असला पाहिजे, निस्वार्थी असला पाहिजे, पण आज तसं आपल्याला दिसत नाही।
आणि म्हणून समाज सुधारणेचं काम अतिशय महत्वाचं आहे. म्हणून तुम्हाला माहिती आहे, थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा. थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा. आपण त्यांच्या समान व्हावे बोध सापडे हाच करा. मित्रांनो, आपण सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे, आपल्याला शिवाजी महाराज होता येणार नाही, आपल्याला आंबेडकर होता येणार नाही, आपल्याला महात्मा फुले होता येणार नाही, आपल्याला महात्मा गांधी होता येणार नाही. पण त्यांच्या विचाराचा एक पैलू जर आपण जपला तर त्याचा आनंद आपल्याला फार मोठा होणार आहे. आणि म्हणून प्रत्येक समाज सुधारकाने आपल्याला जो जो संदेश दिलेला आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे आणि तोच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यांची वाक्य, त्यांचे विचार, त्यांचे प्रश्न व्यवस्थित लक्षात ठेवणं ही काळाची गरज आहे. इष्ट असेल तेच बोलणार, इष्ट असेल तेच बोलणार आणि साध्य असेल तेच करणार, हे आगरकरांचं वाक्य आहे. आगरकर म्हणाले, इष्ट असेल तेच बोलणार आणि योग्य असेल, साध्य असेल तेच करणार. मित्रांनो, नेहमी लक्षात ठेवा, माणसाने नेहमी मार्मिक बोलावं, योग्य बोलावं आणि जे शक्य असेल तेवढंच करावं. प्रत्येक व्यक्तीकडं वक्तृत्व, नेतृत्व, प्रभुत्व आणि कर्तृत्व असलं पाहिजे. योग्य तेच बोला, तुमच्या शब्दाला वजन येतं, किंमत येते आणि त्यामुळे इष्ट असेल तेच बोला आणि साध्य असेल तेच करा म्हणणारे गोपाळ गणेश आगरकर हे त्यांचं घोषवाक्य आहे. स्वतःचे धन करण्यासाठी पुरचुंडीत 20 रुपये कोणी बांधून ठेवले होते. आपण मेल्यानंतर माझं धन झालं पाहिजे, समाजाला त्रास नको, समाजाला खर्च नको, म्हणून स्वतःचे धन करण्यासाठी पुरचुंडीत 20 रुपये बांधून ठेवणारे गोपाळ गणेश आगरकर. लक्षात असू द्या, हा प्रश्न परीक्षेला विचारला जाण्याची शक्यता असते. व्यक्ती स्वातंत्र्य, व्यक्ती स्वातंत्र्यावर भर, समाज सुधारणेवर भर, श्रद्धेपेक्षा विज्ञान श्रेष्ठ म्हणणारे समाज सुधारक कोण? व्यक्ती स्वातंत्र्यावर भर असला पाहिजे, समाज सुधारणेवर भर असला पाहिजे आणि श्रद्धेपेक्षा विज्ञान श्रेष्ठ आहे असे म्हणणारे गोपाळ गणेश आगरकर. गोपाळ गणेश आगरकर हे लक्षात ठेवा. आता मित्रांनो, आपण जरा जातोय महात्मा फुले यांना भेटायला. महात्मा फुलेंचा जन्म 11 एप्रिल 1827. 11 एप्रिल 1827ला महात्मा फुलेंचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 28 नोव्हेंबर 1890 मध्ये झाला. हा प्रश्न विचारला होता एकदा परीक्षेला, महात्मा फुलेंचा मृत्यू केव्हा झाला? 28 नोव्हेंबर 1890. काही वेळेला आपण नुसतं साल लक्षात ठेवतो. 1890ला महात्मा फुलेंचा मृत्यू झाला, मान्य आहे. पण परीक्षेमध्ये जर पर्याय आले 26 नोव्हेंबर, 27 नोव्हेंबर, 28 नोव्हेंबर आणि 29 नोव्हेंबर, तर आपल्याला तारीख महत्वाची आहे. त्यामुळे 28 नोव्हेंबर 1890 मध्ये महात्मा फुलेंचा मृत्यू झालेला आहे. महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा केव्हा काढली? मुलींची पहिली शाळा 1848. पण तारीख काय? 3 ऑगस्ट 1848ला मुलींची पहिली शाळा पुण्यामध्ये काढली. 3 ऑगस्ट 1848 मुलींची पहिली शाळा महात्मा फुलेंनी पुण्यामध्ये काढलेली. आता मुलींची शाळा सुरू करताना महात्मा फुलेंना किती त्रास झाला याची कल्पना तुम्हाला आहेच. समाज एखादी गोष्ट लवकर सोडत नाही. आमच्या मुलीला शाळेत पाठवायचं नाही, आमच्या समाजामध्ये मुली कधी शिकत नाहीत, परत आमच्या घरी मुलीला बोलवायला यायचं नाही, मुलगी आमची शाळेत पाठवली जाणार नाही. अन्य प्रकारे त्यांना अपमान सहन करून परंतु त्यांनी शेवटी माघार न घेता 3 ऑगस्ट 1848 मध्ये मुलींची पहिली शाळा सुरू केलेली आहे. त्यानंतर त्यांनी अस्पृश्यांसाठी एक वेगळी शाळा काढलेली आहे.
1852 मध्ये अस्पृश्यांसाठी एक वेगळी शाळा महात्मा फुलेंनी सुरू केलेली होती की अस्पृश्यांची मुलं या शाळेमध्ये येऊन बिनधास्तपणे शिकतील, हा त्यांचा विचार होता. म्हणून 1852 मध्ये अस्पृश्यांसाठी त्यांनी पहिली शाळा सुरू केली. त्यानंतर प्रौढांसाठी रात्रशाळा सुरू केली. महात्मा फुलेंनी प्रौढांसाठी रात्रशाळा सुरू केली 1855 मध्ये. आता प्रौढशाळा सुरू का केली? कारण त्या काळामध्ये अशिक्षित वर्ग जास्त होता. लोकांचे अंगठी घेतले जात होते. अशिक्षित समाजाला फसवलं जात होतं. कमीत कमी त्याला सही आली पाहिजे, थोडंसं वाचता आलं पाहिजे, थोडंसं ज्ञान आलं पाहिजे. आणि म्हणून 1855 मध्ये प्रौढांसाठी त्यांनी रात्रशाळा सुरू केली महात्मा फुले. 24 सप्टेंबर 1873 मध्ये 24 सप्टेंबर 1873 मध्ये महात्मा फुले यांनी पुण्यामध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली. सत्यशोधक समाजाची स्थापना केव्हा झाली? 24 सप्टेंबर 1873 ला. कोणी केली? महात्मा फुले यांनी केली. लक्षात ठेवा, शेतकऱ्यांचा कैवारी कोणाला म्हणतात? शेतकऱ्यांचा कैवारी महात्मा फुले यांनाच म्हणतात, हे लक्षात असू द्या. त्यानंतर 1877 मध्ये महात्मा फुले यांनी दैनिक सुरू केलं. ते दैनिक होतं दीनबंधू. दीनबंधू हे दैनिक सुरू केलं. महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर किंग कोणाला म्हणतात? महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर किंग महात्मा फुले यांना म्हणतात. आणि कोण म्हणालं? राजर्षी शाहू महाराज म्हणाले. राजर्षी शाहू महाराज महात्मा फुलेंना काय म्हणाले? महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर किंग कोण आहेत? तर महात्मा फुले आहेत. असं कोण म्हणालं? तर राजर्षी शाहू महाराज म्हणाले. हे उद्गार त्यांचे आहेत. त्यानंतर 1888 मध्ये महात्मा फुलेंना महात्मा ही पदवी मुंबईच्या जनतेने दिलेली आहे. पहा, महात्मा फुलेंचं कार्य सगळं पुण्यामध्ये, राहणं पुण्यामध्ये, सत्यशोधक समाजाची स्थापना पुण्यामध्ये, मुलींची पहिली शाळा पुण्यामध्ये. पण फुले यांना महात्मा ही पदवी दिली मुंबईच्या नागरिकांनी दिलेली आहे. आणि कुणाच्या हस्ते दिली? राव बहादूर वडेकर यांच्या हस्ते ही पदवी दिलेली आहे. महात्मा फुलेंना महात्मा ही पदवी मुंबईच्या नागरिकांनी दिली, पण कोणाच्या हस्ते? राव बहादूर वडेकर यांच्या हस्ते दिलेली आहे. त्यानंतर 1863 मध्ये महात्मा फुले यांनी बालहत्या प्रतिबंध गृह स्थापन केले. बालहत्या प्रतिबंध गृह हे स्थापन केले. अतिशय लहान लहान मुलांना सांभाळण्याचं काम त्यांनी केलं. प्रतिबंध गृह त्यांनी स्थापन केलं 1863 मध्ये. एक माणूस काय काय करू शकतो, कोणकोणती कामं करू शकतो, हे समाज सुधारकांच्या वाक्यावरून, समाज सुधारणेच्या कार्यावरून आपल्या लक्षात येतं. त्यानंतर आता आपण जाणार आहोत गोपाळ हरी देशमुख. गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी म्हणतात. पहिलाच प्रश्न आहे, लोकहितवादी कोणाला म्हणतात? गोपाळ हरी देशमुख यांना म्हणतात. समाजाला उद्देशून लिहिलेली त्यांनी पत्र होती. गोपाळ हरी देशमुख यांनी समाजाला उद्देशून लिहिलेली पत्रे, त्यांना शतपत्रे म्हणतात. शतपत्रे म्हणजे काय? समाजाला उद्देशून लिहिलेली पत्रे. आणि कुणी लिहिली? गोपाळ हरी देशमुख, हे लक्षात ठेवा. त्यानंतर बुद्धिप्रामाण्यवादाच्या विचारसरणीचे समाजसुधारक कोण? बुद्धिप्रामाण्यवादाच्या विचारसरणीचे समाजसुधारक गोपाळ हरी देशमुख. बुद्धिप्रामाण्यवादाचा विचार म्हणजे काय? जे तुम्ही मला सांगताय ते मला पटलं पाहिजे. मला योग्य वाटलं तरच मी करणार. माझ्या बुद्धीला पटलं पाहिजे. आणि म्हणून बुद्धिप्रामाण्यवादाच्या विचारसरणीचे समाजसुधारक होते गोपाळ हरी देशमुख. लोकहितवादी मासिक सुरू केलं गोपाळ हरी देशमुख यांनी. लोकहितवादी मासिक गोपाळ हरी देशमुख.
त्यानंतर राजर्षी शाहू महाराज, कोल्हापूर संस्थान, कोल्हापूर संस्थानाचे राजे राजर्षी शाहू महाराज. राजर्षी शाहू महाराजांचं पूर्ण नाव आहे यशवंतराव जयसिंगराव घाटगे. यशवंतराव जयसिंग घाटगे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर या शाहू महाराजांनी 1901 मध्ये व्हिक्टोरिया बोर्डिंगची स्थापना केली. व्हिक्टोरिया बोर्डिंग, मुलांना शिक्षण घेण्यासाठी बोर्डिंगची आवश्यकता आहे आणि म्हणून त्यांनी 1901 मध्ये व्हिक्टोरिया बोर्डिंगची स्थापना केलेली आहे. 1917 मध्ये त्यांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले. प्राथमिक शिक्षण सर्वांना आलंच पाहिजे. महात्मा फुलेंनी सुद्धा प्राथमिक शिक्षण सक्तीचं केलेलं होतं. कमीत कमी व्यक्तीला लिहिता वाचता आलं पाहिजे. प्राथमिक शिक्षण हे सक्तीचं केलं पाहिजे आणि म्हणून त्यांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचं केलं. 1896 मध्ये सर्व जाती जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी वसतिगृह काढलं. सर्व जाती जमातीचे विद्यार्थी एकत्र आले तर समाजामध्ये असणारी जातीयता नष्ट होईल, अस्पृश्यतेचा कलंक थोडासा पुसण्याचा प्रयत्न होईल आणि म्हणून सर्व जाती जमातीसाठी त्यांनी 1896 मध्ये एक विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह काढले. त्यानंतर 1919च्या अखिल भारतीय कृमी क्षत्रिय महासभा या संस्थेच्या 13व्या अधिवेशनामध्ये राजर्षी शाहू महाराजांना 13व्या अधिवेशनामध्ये राजर्षी ही पदवी मिळालेली आहे. कृमी क्षत्रिय महासभा या संस्थेच्या 13व्या अधिवेशनामध्ये शाहू महाराजांना राजर्षी ही पदवी मिळालेली आहे. त्यानंतर त्यांनी नाशिक या ठिकाणी उदोजी वसतिगृह काढलेला आहे. आज सुद्धा ते कार्यरत आहे. नाशिक या ठिकाणी उदोजी विद्यार्थी वसतिगृह चालू आहे. त्यानंतर राजर्षी शाहू महाराजांनी वर्तमानपत्रे सुरू केली. विजयी मराठा, भगवा झेंडा आणि जागरूक ही शाहू महाराजांची वर्तमानपत्र आहेत. कानपूर विद्यापीठाला शाहू महाराजांचं नाव देण्यात आलेलं आहे. प्रश्न विचारला जातो, कोणत्या विद्यापीठाला शाहू महाराजांचं नाव दिलेलं आहे? कानपूर विद्यापीठाला शाहू महाराजांचं नाव दिलेलं आहे. 26 जून हा शाहू महाराजांचा जन्मदिवस. हा जन्मदिवस आपण सामाजिक न्याय दिवस म्हणून दरवर्षी साजरा करतो. 26 जूनला शाहू महाराजांचा जन्मदिवस म्हणजे सामाजिक न्याय दिवस. समाजामध्ये प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे असा तो दिवस. शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही. शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही सांगणारे, संदेश देणारे राजर्षी शाहू महाराज. आपल्याला विचारला जातो प्रश्न, शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही हे उद्गार कोणाचे? कधी कधी आपल्याला वाटतं आंबेडकरांचे असतील, कधी कधी वाटतं महात्मा फुलेंचे असतील, कधी कधी वाटतं शाहू महाराजांचे असतील. पण मित्रांनो, शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही हा जो संदेश आहे तो राजर्षी शाहू महाराजांचा आहे. अचूक निदान करणारे समाज सुधारक बाळशास्त्री जांभेकर. बाळशास्त्री जांभेकर असे समाज सुधारक होते की योग्य ते अचूक निदान करणारे, बरोबर अंदाज करणारे बाळशास्त्री जांभेकर. मराठी वृत्तपत्राचे जनक कोणाला म्हणतात? मराठी वृत्तपत्राचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांना म्हणतात. मराठी वृत्तपत्राचे जनक बाळशास्त्री जांभेकर. त्यांचा परीक्षेला येणारा प्रश्न, दर्पण मराठी भाषेतील वृत्तपत्र 1832 मध्ये बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलेला आहे. बाळशास्त्री जांभेकर यांनी 1832 मध्ये वर्तमानपत्र सुरू केलं, त्याचं नाव आहे दर्पण. आणि दर्पण म्हटलं की बाळशास्त्री जांभेकर. लक्षात ठेवा, हा प्रश्न बऱ्याच वेळा विचारलेला आहे. ब्रिटिश सरकारने जस्टिस ऑफ पीस ही पदवी बाळशास्त्री जांभेकर यांना दिलेली आहे. जस्टिस ऑफ पीस ही पदवी कोणाला मिळाली? बाळशास्त्री जांभेकर यांना मिळालेली आहे. आता मित्रांनो, जांभेकरानंतर आपण जरा आंबेडकर यांना भेटणार आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म 14 एप्रिल 1891 मध्य प्रदेशामध्ये महू या ठिकाणी झालेला आहे.
14 एप्रिल 1891 मध्य प्रदेशात महू या ठिकाणी त्यांचा जन्म झाला. आंबेडकरांचं मूळ नाव आंबावडे, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. मूळ आडनाव त्यांचं सकपाळ. संपूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर. त्यांचा प्रथम विवाह झाला 1906 त्यांच्या पत्नीचं नाव रमाबाई. रमाबाईंचा मृत्यू 1935 झाला. 1948 त्यांनी दुसरा विवाह केला. सारस्वत ब्राह्मणाची मुलगी शारदा कबीर हिच्याबरोबर त्यांचा दुसरा विवाह झाला. शारदा कबीरांनाच सविता आंबेडकर हे नाव त्यांनी दिलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लक्षात ठेवा. 1920 अर्थशास्त्रातील सर्वोच्च पदवी घेणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हा प्रश्न विचारला जातो. अर्थशास्त्रातील सर्वोच्च पदवी घेणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1920 साली 1920 शाहू महाराजांच्या मदतीने मूक नायकाचे प्रकाशन केले. शाहू महाराजांनी त्यांना मदत केली. मूक नायकाचं प्रकाशन करण्याचं काम त्यांनी त्या मदतीवर केलेलं आहे. 1920 शाहू महाराजांनी मदत केल्यामुळे मूक नायकाचं प्रकाशन करण्यात आलं. त्यानंतर 24 सप्टेंबर 1930 पुणे करार महात्मा गांधी आणि आंबेडकर यांच्यामध्ये करार झाला आणि त्या करारामध्ये 148 जागा राखीव ठेवण्यात आलेल्या होत्या. 148 जागा अस्पृश्यांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या होत्या. 1930, 1931 आणि 1932 तिन्ही गोलमेज परिषद लंडन या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेलेले होते. ते राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी म्हणून गेलेले नाहीत. ते अस्पृश्यांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी गेलेले होते. अस्पृश्यांचे प्रश्न धसास लावण्यासाठी गेलेले होते. भारताचा प्रतिनिधी म्हणून मी आलेलो नाही, मी अस्पृश्यांचा प्रतिनिधी म्हणून आलेलो आहे. प्रतिनिधित्व करण्यासाठी ते तिन्ही गोलमेज परिषदेला गेलेले होते. 13 ऑक्टोबर 1935 नाशिक येवला या ठिकाणी आंबेडकरांची सभा झाली. त्या सभेमध्ये त्यांचे उद्गार, हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही, हिंदू धर्मामध्ये मी जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही, हे उद्गार 1935 नाशिक येवला या सभेमध्ये आंबेडकरांनी काढलेले होते. 1936 मजूर पक्षाची स्थापना केली. आंबेडकरांनी 1936 मजूर पक्षाची स्थापना केली. आंबेडकर मसुदा समितीचे अध्यक्ष होते. आंबेडकर घटना समितीचे शिल्पकार होते. 14 ऑक्टोबर 1956 दसऱ्याच्या मुहूर्तावर नागपूर या ठिकाणी बौद्ध धर्माचा स्वीकार त्यांनी केलेला आहे. बौद्ध धर्माचा स्वीकार त्यांनी कुठे केला? नागपूरला केला. केव्हा केला? 14 ऑक्टोबर 1956 दसऱ्याच्या मुहूर्तावर त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केलेला. 1942 नागपूर सभेमधले त्यांचे उद्गार, शिका, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. शिकलं पाहिजे, संघटित झालं पाहिजे आणि संघर्ष केला पाहिजे, त्याशिवाय तुम्हाला न्याय मिळणार नाही, असं आंबेडकरांनी आपल्याला आवर्जून सांगितलेलं आहे. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. 1955 भारतीय बौद्ध महासभाची स्थापना केलेली आहे. 1946 त्यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केलेली आहे. हा प्रश्न विचारलाय. पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना आंबेडकरांनी किती साली केली? 1946 केली. मित्रांनो, आंबेडकरांच्या थोड्याशा माहितीनंतर आपण कर्मवीर अण्णांच्याकडे येणार आहोत. कर्मवीर भाऊराव पाटील, की ज्या माणसानं महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक जाळं पसरलं, रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली, आज समाजामधल्या गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाचं ज्ञान देण्याचं काम त्यांनी केलं आणि या गोरगरीब मुलांचे शिक्षणाचं कार्य पूर्ण करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म 1887 कुंभोज, कोल्हापूर या ठिकाणी झालेला आहे. मूळ नाव त्यांचं आहे भाऊराव पायगोंडा पाटील. त्यांचा मृत्यू 9 मे 1959. मूळ गाव कर्मवीर अण्णांचं मूळ गाव ऐतवडे बुद्रुक, सांगली जिल्हा.
सांगली जिल्ह्यामध्ये आयतवडे बुद्रुक या ठिकाणी त्यांचा जन्म, मूळ गाव आहे. त्या ठिकाणी त्यांचं मूळ गाव आयतवडे बुद्रुक, सांगली जिल्हा. सत्यशोधक समाजाचे अनुयायी, कर्मवीर अण्णा सत्यशोधक समाजाचे अनुयायी. आणि सत्यशोधक समाज म्हणजे महात्मा फुले. 1910 मध्ये दुधगाव विद्या प्रसारक मंडळाची स्थापना त्यांनी केली. 1910 मध्ये दुधगाव समाजाचे दुधगाव विद्या प्रसारक मंडळाची स्थापना त्यांनी केलेली आहे. 1924 मध्ये छत्रपती शाहू बोर्डिंगची स्थापना सातारा या ठिकाणी केली. 1924 ला छत्रपती शाहू बोर्डिंग ची स्थापना कर्मवीर अण्णांनी सातारा या ठिकाणी केली. 1919 मध्ये काले, कराडजवळ काले आहे, छोटंसं गाव आहे. त्या काले गावामध्ये रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. प्रश्न विचारला जातो, रयत शिक्षण संस्थेची स्थापना केव्हा झाली? 1919 मध्ये झालेली आहे. 1947 ला रयत शिक्षण संस्थेचे पहिले कॉलेज आहे. 1947 ला रयत शिक्षण संस्थेचे पहिले कॉलेज. कमवा आणि शिका. कमवा आणि शिका ही योजना कोणाची? कमवा आणि शिका ही योजना रयत शिक्षण संस्थेची, कर्मवीर अण्णांची, कर्मवीर भाऊराव पाटलांची. रयत शिक्षण संस्थेचे ब्रीद वाक्य, स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद. पहा, विचार करा. स्वतःच्या पायावर स्वतः उभं राहिलं पाहिजे, स्वावलंबी असलं पाहिजे. आणि रयत शिक्षण संस्थेचं ब्रीद वाक्य आहे, स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद. रयत शिक्षण संस्थेचं बौद्ध चिन्ह वटवृक्ष. वटवृक्ष झाडांच्या प्रकारामध्ये वडाचं झाड अतिशय मोठं असतं. त्याप्रमाणे यांचं बौद्ध चिन्ह आहे वटवृक्ष. कर्मवीर अण्णांना सामाजिक कार्याची प्रेरणा महात्मा फुले यांच्याकडून मिळाली. महात्मा फुले हे त्यांचे काही काळ गुरुच होते. ही प्रेरणा महात्मा फुले यांच्याकडून मिळाली. 1959 मध्ये पद्मभूषण ही पदवी त्यांना मिळालेली आहे. कर्मवीर अण्णांना 1959 मध्ये पद्मभूषण ही पदवी मिळालेली आहे. पुणे विद्यापीठातून त्यांना डिलीट ही पदवी सुद्धा मिळालेली आहे. मित्रांनो, अशा या कर्मवीर अण्णांचं जाळं आज सुद्धा कार्यरत आहे. आज रयत शिक्षण संस्थेचा सर्व कारभार अध्यक्ष या नात्याने शरद पवार बघतात. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये रयत शिक्षण संस्थेच्या शाळा आहेत, कॉलेजेस आहेत आणि ते कार्य अजूनही चालू आहे. मित्रांनो, या कर्मवीर अण्णांच्या कार्याबद्दल महात्मा गांधी काय म्हणाले ते बघा. भाऊराव का कार्य, भाऊराव का कार्य ही उनका सच्चा कीर्ति स्तंभ है. भाऊराव का कार्य ही उनका सच्चा कीर्ति स्तंभ है. सामाजिक कार्य करत असताना समाजामध्ये गुणगान करणारी माणसं आहेत. महात्मा गांधींनी कर्मवीर अण्णांचं कौतुक केलं. समाजामध्ये अशी कामं करणारी, निस्वार्थी कामं करणारी माणसं आता सध्या भेटत नाहीत. सगळी स्वार्थानं पिछाडलेली आहेत. मित्रांनो, अशा या समाज सुधारकांनी ज्याला ज्याला जे जे जमेल ते ते कार्य केलेलं आहे. आणि म्हणून आपण आज 2-4 समाज सुधारकांचे काही प्रश्न पाहिले, काही उत्तरं पाहिली. हे समाज सुधारक आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याच्यावर कोणताही प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढच्या वेळेला, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण 1857चा उठाव, 1857च्या उठावामधले महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत. प्रत्येक टॉपिकमधला एखादा प्रश्न विचारला जाण्याची शक्यता असते. मित्रांनो, आता फॉर्म भरून तर झालेले आहेत, अर्ध काम संपलेलं. आता तुम्हाला टेन्शन आहे अभ्यासाचं, परीक्षा द्यायची आहे, मैदानाचं काम पूर्ण करायचं आहे. पण एक लक्षात ठेवा, जेवढं तुम्ही बिंदास राहाल, जेवढं तुम्ही काळजीने कराल, जिद्दीने कराल, तेवढा तुमचा फायदा आहे. यात घाबरण्याचं कारण नाही, दडपण येण्याचं कारण नाही, पिण्याचं बिलकुलच कारण नाही.
मन मोकळेपणानं आपण आपलं कार्य केलं पाहिजे. वाचत राहा, करत राहा, लिखाण करत राहा, मैदानातलं काम करत राहा. आपोआपच पोलीस भरती झाल्याशिवाय राहत नाही. फक्त ते आवडीनं केलं पाहिजे, जिद्दीनं केलं पाहिजे, हे लक्षात ठेवा. मित्रांनो, आमची तळमळ एकच आहे की जे कार्य हातामध्ये घेतलेले ते कार्य पूर्ण झालं पाहिजे. नाही तर त्या करण्याला अर्थच नाही. करायचं म्हणून करू नका, जिद्दीनं करा. सुविचार मी तुम्हाला नेहमी सांगिततोच, परत एकदा सांगतो, आठवण करू. एखादं काम जर हातामध्ये घेतलं तर ते पूर्ण कसं करायचं तो सुविचार तुम्हाला मी सांगितला. अगर मेरे चलने के रास्ते पर, अगर मेरे चलने के रास्ते पर कोई भी मुसीबत आ जाए, अगर मेरे चलने के रास्ते पर कोई भी मुसीबत आ जाए, नदी हो तो अपना मार्ग बदल जाए, नदी हो तो अपना मार्ग बदल जाए, पर्वत हो तो गिर जाए, लेकिन नहीं बदलूंगा मेरा मार्ग, चाहे दुनिया भी बदल जाए. मला बाकी काही दिसत नाही, मला फक्त दिसते पोलीस भरती. आणि त्या पोलीस भरतीमध्ये मी 100% पोलीस होणार, वर्दी मी अंगावर घालणार, हेच माझं उद्दिष्ट आहे. मित्रांनो, आता या ठिकाणी आपण थांबणार आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र.